तुकाराम मुंडे सगळ्यांनाच पाहिजे. तुकाराम मुंडे देशाला पाहिजे. तुकाराम मुंडे इतर राज्यांना पाहिजे. तुकाराम मुंडे जिल्ह्यांना पाहिजे. तुकाराम मुंडे सर्वसामान्य तालुक्याला पाहिजेत, गावाला पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी तुकाराम मुंडे पाहिजेत अशी अपेक्षा मी नव्हे तर सर्वसामान्य लोकं करत. मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा अधिकारी आमच्या राज्यात आणावा. आमच्या या राज्यामध्ये पण अशा पद्धतीने भेसळयुक्त पदार्थ आहेत अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकं करत आहेत. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जर कमेंट बघसाल तुम्हाला समजून जाईल, की मित्रांनो किती डिमांड वाढलेली आहे तुकाराम मुंडे साहेबांची. मित्रांनो डिमांड वाढणारच ना. प्रामाणिकपणाचं फळच वेगळं असतं. इमानदारीने जे ड्युटी करतं, इमानदारीने जे स्वतःचं कर्तव्य निभावतं, त्याला ईश्वर तर फळ देतोच, परंतु सर्वसामान्य लोकं प्रेम देतात. याचं उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हिरो बनत चाललेले आहे तुकाराम मुंडे साहेब. तुम्ही हॅशटॅग टाका, तुम्ही सोशल मीडियामध्ये रील्स स्क्रोल करा. मोठमोठे Instagramचे पेजेस जे आहेत, ते तुकाराम मुंडे साहेबांबद्दल दिवसाला काही ना काही टाकतच जातात. न्यूज चॅनल असतील, त्यांची मुलाखत असेल, सगळीकडे त्यांना बोलावलं जातं. मित्रांनो, तेवढं काम पण तुकाराम मुंडे साहेब करतात. ते 4 महिन्यामध्ये 1200हून अधिक कारवाया, कित्येक लोकांवरती कारवाया झाल्या, अटक झाली, मकोके लावण्यात आले. मित्रांनो, गुटखा बंदी महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे लोकं गुटखा विकतात आहे, त्यांच्यावरती देखील कारवाई होतीये. विचार करा मित्रांनो, कित्येक दिवसापासून रखडलेल्या या गोष्टी तुकाराम मुंडे साहेबांनी फक्त 3 ते 4 महिन्यामध्ये सगळं चेंज करून टाकलं. एनालो पनीर नावाची गोष्ट आपल्याला कधी माहितीच नव्हती. या भेसळयुक्त पनीरमध्ये मित्रांनो त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या तोंडामध्ये शुद्ध गोष्टी जागवण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांना चांगलं खायला भेटावं यासाठी प्रयत्न केला आणि यांच्या प्रयत्नाला यश पण आलं. ही जी काळे कारनामी करणारी जी मांडगुळं आहेत, ती आता तुकाराम मुंडे साहेबांना घाबरू लागलेली आहे. कारण हा अधिकारी काहीही करू शकतो. आपल्याला आतमध्ये टाकू शकतो, आपल्यावरती कारवाई करू शकतो. मित्रांनो, एखाद्या डिपार्टमेंटचं नाव जे असतं तिथल्या मंत्र्यापासून ओळखलं जातं, परंतु नरहरी झिरवळ यांच्यापेक्षा त्यांच्या डिपार्टमेंटमधले तुकाराम मुंडे साहेब हे जास्त ओळखले जातात. मित्रांनो, नरहरी झिरवळ यांचं पण कौतुक करायला पाहिजे. याच्यामध्ये त्यांनी पूर्णतः फ्री हँड दिलेला आहे तुकाराम मुंडे साहेबांना आणि त्यांच्या या फ्री हँडमुळंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कारवाया चालू आहेत, आत्तापर्यंत आपण एफ-डीकडनं एवढ्या कारवाया झाल्या, हे कधी ऐकलं नव्हतं. तुकाराम मुंडे साहेबांमुळेच मित्रांनो ते कारवाया झाल्या आणि कारवायांमार्फत मित्रांनो आता सर्वसामान्य लोकांना चांगल्या गोष्टी तर खायला भेटतं. ते वेंडर्स असतील, जे पण काळे कारनामे करणारे असतील किंवा मित्रांनो रिटेलला जे विकणारे आहेत, त्यांच्या मनामध्ये पण धाकधूक आहे, की बाबा रे, यामध्ये जर चुकीचं काय निघालं, तर तुकाराम आपल्याला सोडणार नाही. या सगळ्या गोष्टीचं भान ठेवूनच आता लोकं वागू लागलेले आहेत. एक व्यक्ती काय सिस्टम चेंज करू शकतो, या गोष्टी बोलणारे आपण. एक व्यक्ती खूप काही चेंज करू शकतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. डीएच्या कारवाईनंतर मित्रांनो खूप साऱ्या काय कारनामे करणारे लोकं जे आहे ते अंडरग्राउंड होऊ लागलेले आहेत. त्यांचा धंदा बंद करायचं काम हे तुकाराम मुंडे साहेबांनी केलं. सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळून पैसा कमवणारी ही हरामखोर लोकं यांना आळा घालायचं काम हे तुकाराम मुंडे साहेबांनी केलं. मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एक अधिकारी एवढं करू शकतो, तर बाकीचे अधिकारी का करत नाहीये? हा प्रश्न आम्हा सर्वांना सगळ्यांना पडतच असतो. तर तुकाराम मुंडे साहेब यांच्यासमोर इमानदार हा शब्द जोडला जातो. इमानदार व्यक्ती जो असतो, त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काळे कारनामे करत नाही. तो कुठल्याही पॉलिटिशियन सोबत कोऑर्डिनेट करत नाही. मित्रांनो, ज्यावेळेस यांना आय-ए-एस पदाची शपथ दिली जाते किंवा आय-पी-एस पदाची शपथ दिली जाते यू-पी-एस-सीद्वारे, त्यावेळेस ह्यांना ऑलरेडी सांगितलेलं असतं, की तुम्ही तुमच्या कर्तव्याशी ठाम राहिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पदाला न्याय दिला पाहिजे आणि त्या पदाला न्याय द्यायचं काम तुकाराम मुंडे साहेब करत आहे. परंतु इतर काही अधिकारी जे भ्रष्ट अधिकारी आहेत, ते या पदाला न्याय द्यायचं काम कधीच करत नाहीत. मित्रांनो, त्या पदावरती जाऊन बसतात. त्या पदाची गरिमा काय हे विसरून जाऊन नेत्यांची गुलामी करतात, नेत्यांचे पाय चाटतात. विचार करा मित्रांनो, टेंडरच्या नावाखाली पैसे खाणारे हे अधिकारी, पर्सेंटमध्ये पैसे खाणारे हे अधिकारी, ज्यावेळेस यांची पोरं ह्यांना विचारत असतील, की "बाबा, एवढे पैसे कुठून आले? तुम्ही माझ्यासाठी एवढं मोठं गोष्ट का आणली? तुम्हाला तर पगार एवढी आहे." तर लाजून ह्यांनी मनातनं सांगायला पाहिजे, की "बाबा रे, तुझा बाप भ्रष्टाचार आहे." तुकाराम मुंडे साहेबांची मुलं ही इमानदारीने ही गोष्ट बोलू शकतात, की "आमचा बाप इमानदार आहे." परंतु इतर अधिकाऱ्यांची जी लोकं आहेत, ही गोष्ट बोलू शकत नाहीत, की "आमचा बाप इमानदार आहे." म्हणूनच तुकाराम मुंडे साहेब हे वेगळे आहेत. एक हिरा आहे आपल्या महाराष्ट्राचा, जो की सर्वसामान्य लोकांबद्दल विचार करतो. कुठल्या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री पदावरती बसवायच्या गोष्टी सर्वसामान्य लोकं करतात? आजपर्यंत तर तुम्ही कधी ऐकलंच नसेल. तुकाराम मुंडे हे पहिले अधिकारी आहेत, ज्यांना मुख्यमंत्री पदावरती बसायच्या गोष्टी सर्वसामान्य लोकं करतात. काय केलं त्यांनी? त्यांची ड्युटी इमानदारीने निभावली.
ड्युटी मार्फत सर्वसामान्य लोकांना दाखवून दिलं, की माझ्याकडे ही जी ताकद आहे, याच्या ताकदीचा हा वापर मी करू शकतो. इतर अधिकाऱ्यांची नावं काय येत नाही. आपण आय-पी-एस म्हणलं, तर स्पेसिफिक लोकांना आपण ओळखतो. आय-ए-एस म्हणलं, तर आपण आजपर्यंत कुठले नावं पण ऐकले नाहीत. कुठल्या पदावरती असतात, कुठं काय बसलेले असतात, कुणालाच काही माहिती नसतं. खूप मोठं नाव जे असतं ते आपल्याला कधीच ऐकू आलं नाही. परंतु तुकाराम मुंढेंचं नावच आपण का वारंवार ऐकतो? तर मित्रांनो, ही आहे इमानदारी. 21 वर्षामध्ये 25 बदल्या. ही आहे त्यांची इमानदारी आणि हे आहे त्यांच्या गळ्यात पडलेलं मेडल, जे की इमानदारीचं कर्तव्य दाखवतं. मित्रांनो, जर इमानदार नसते, काही कारनामे केले असते, पैसे कमवले असते, ॲडजस्ट जर झाले असते, तर आतापर्यंत मित्रांनो हे एवढे जे कारवाया तुम्हाला दिसतात आहे ना, त्या कारवाया त्यांनी केल्याच नसत्या. कारण जे काही कारनामे करतात ना मित्रांनो, त्यांच्या मनामध्ये एक धाकधूक असते, की बाबा रे आपण यांना अडवायला गेलं, तर हे आपल्याला पुढे जाऊन अडवतील आणि हीच काय कारनाम्यांची गोष्ट जी आहे ती इतर अधिकाऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे ते लोकं जे आहेत ते ड्युट्या परफॉर्म करायला पण घाबरतात, विरोधात जायला घाबरतात. मित्रांनो, तुकाराम मुंढेंना त्यांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं. महानगरपालिकांवरती नियुक्त केलं होतं. पी-एम-पी-एलच्या बोर्डावरती होते. खूप साऱ्या बोर्डावरती ते होते अधिकारी म्हणून. प्रत्येक ठिकाणी त्यांचा विरोध झालेला आहे आणि हा विरोधच त्यांची इमानदारी दर्शवतो. विचार करा मित्रांनो, जो ॲडजस्ट होत नाही त्यालाच लोकं विरोध करतात आणि जे ॲडजस्ट होतं त्याला लोकं कधी विरोध करत नाही. साहेब लय चांगले, साहेबांना इथंच राहून द्या, साहेबांची पोस्टिंग करू नका, असं लोकं म्हणतात. जो अधिकारी एकाच ठिकाणी जमून बसतो ना, ज्याची पोस्टिंग होत नाही ना, त्याला तुम्ही कुठंही चेक केलं, कधी ना कधी त्याच्याकडे काही ना काही काळं धन सापडतंच आणि हे आहे मित्रांनो भ्रष्टाचाराचं उदाहरण. म्हणूनच तुकाराम मुंडे साहेब जे आहेत, ते क्लीन आहेत, त्यांची पर्सनॅलिटी क्लीन आहे. ज्यांची तब्येतच तशी आहे, त्यांची पर्सनॅलिटी पण तशीच क्लीन आहे. एक आय-ए-एस ऑफिसर काय असतो याचं उदाहरण तुकाराम मुंडे साहेब या भारताला शिकून गेले आणि ह्या आय-ए-एस ऑफिसरचं उदाहरण इतर आय-ए-एस ऑफिसरने घ्यावं. त्यांच्यापेक्षा मोठ्या पदावरती जरी बसलेले असतील ना, तरी देखील त्यांचं उदाहरण जरी घेतलं ना, तरी काही हरकत नाही. लहान मुलांकडूनच मोठे पण कधी-कधी शिकतात. यांना विनंती आहे, जरी तुकाराम मुंडे साहेबांच्या वरती पण कोण बसलं असेल, त्यांनी पण मनाला थोडं तरी बाळगावे आणि विचार करावा, की बाबा रे, अशा प्रकारची गोष्ट आपण करणं गरजेचं आहे. असं काम आपण करणं गरजेचं आहे. नक्कीच मित्रांनो, एक इमानदार व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, आपल्या ह्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे. म्हणूनच आपल्याला चांगल्या सुविधा भेटतात आहे आतापर्यंत आणि या सुविधा आपल्याला भेटतात आहे म्हणून आपण लकी आहे. बाकीच्या स्टेटमध्ये त्यांची मागणी करतात आहे लोकं म्हणून तुम्ही विचार करा, त्या लोकांची अवस्था काय असेल? नक्कीच तुम्हाला काय वाटतं तुकाराम मुंडे साहेबांबद्दल? कमेंट करून सांगा. एक इमानदार व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलं त्यामुळं मी त्या सरकारचे पण धन्यवाद करतो, ज्यांनी त्यांना त्याच्यावरती पोझिशनवरती नेऊन बसवलं. खूप खूप धन्यवाद आहेत. नाहीतर इमानदार व्यक्तीचं काय हालत होतं तुम्हाला पण माहिती आहे. कमेंट करून सांगा मित्रांनो तुकाराम मुंडे साहेबांबद्दल काय वाटतं? जय हिंद, जय महाराष्ट्र.